श्री स्वामी समर्थ. श्री विष्णूंना समर्पित असलेला आणि 3 वर्षातून एकदा येणारा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा लवकरच संपणार आहे. थोडेसेच दिवस अधिक मासाचे शिल्लक राहिलेले आहेत आणि अधिक महिना संपण्या अगोदर महिलांनी आवर्जून काही गोष्टी करायच्या आहेत, ज्यामुळे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, तर त्यासुद्धा पूर्ण होतील. आपल्याला अधिकाचे पुण्य प्राप्त होईल. अधिक महिना संपण्या अगोदर महिलांनी कोणकोणत्या गोष्टी ह्या अवश्य करायच्या आहेत, याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि हाईपसुद्धा नक्की द्या. अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित असतो आणि अधिक महिन्यामध्ये आपण जे काही चांगले काम करतो, जी काही पूजा करतो, आराधना करतो, उपासना करतो, व्रतवैकल्य करतो, याचे आपल्याला जास्त पटीने फळ प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया आपली जोडवी बदलत असतात. अजूनही जर आपण आपली जोडवी बदललेली नसतील, जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून नवीन जोडवी केली जातात आणि 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही जोडवी करतच असते. इतर वेळेला सुद्धा आपण जोडवी करतच असतो, परंतु अधिक महिन्यामध्ये मात्र प्रत्येक महिला आवर्जून जोडवी जी आहे तर ती बदलत असते. अजूनही जर आपण जोडवी बदललेली नसतील तर जोडवी आपल्याला आवर्जून बदलायची आहेत. त्याचप्रमाणे विवाहित मुलगी अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असते. ज्या आईच्या गर्भातून आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, तर त्या आईप्रती एक कृतज्ञता म्हणून त्या आईचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि म्हणूनच आपण ही ओटी जी आहे तर ती अधिक महिन्यामध्ये भरत असतो. आईची ओटी आपण साडीने भरू शकतो किंवा खणा नारळाने भरू शकतो. आपल्याला ज्या प्रकारे शक्य आहे तर त्या प्रकारे आपल्याला आईची ओटी भरायची आहे. अजूनही जर आपण आपल्या आईची ओटी भरलेली नसेल तर अधिक महिना संपण्या अगोदर ही ओटी आवर्जून भरायची आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या पूजेला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. आपण कुलदेवीची जर ओटी भरलेली नसेल तर अधिक महिना संपण्या अगोदर शक्य असेल तर मूळस्थानी जाऊन किंवा आपल्या देवघरामध्येच कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरत असताना साडी, खण, त्यावरती नारळ, थोडेसे गहू किंवा तांदूळ, एक हळकुंड, सुपारी, त्यानंतर खारीक, खोबऱ्याचा तुकडा, वेलची या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा ओटीमध्ये ठेवायची आहे. एखादं सौभाग्यवान ठेवायचं आहे, म्हणजे आपण बांगड्या ठेवू शकतो किंवा टिकलीचं पॉकेट ठेवू शकतो, हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो. गजरा आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचा आहे. एखादं फळ ठेवायचं आहे किंवा आपण 5 फळे ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला योग्य पद्धतीने कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि ह्या ओटीमध्ये तांबूलसुद्धा आवर्जून ठेवायचं आहे. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर त्यामध्ये तांबूलसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण घरी ही ओटी भरू शकतो किंवा आपल्याला शक्य असेल तर आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकतो. त्यामुळे अधिक महिना संपण्या अगोदर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. तसेच आपल्याला कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याकडे जर कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला विधिवत अभिषेक करून अधिक महिना संपण्या अगोदर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे काय, तर आपल्या कुलदेवीला चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. तसेच आपण आपल्या कुलदेवीला खास पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. अजूनही जर आपण धोंड्याचा नैवेद्य बनवलेला नसेल तर आपण अधिक महिना संपण्या अगोदर धोंड्याचा नैवेद्य बनवू शकतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना दाखवायचा आहे, आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. काही कारणाने आपल्याला धोंड्याचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करणे शक्य नसेल तर खिरीचा का होईना परंतु नैवेद्य हा आपल्याला आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण देवाला वाणसुद्धा या धोंड्याच्या महिन्यामध्ये देत असतो. यामध्ये 33 धोंड्याचं वाण जे आहे तर ते देवाला दिलं जातं किंवा आपण 33 बत्ताशे घेऊन त्याचे वाण देऊ शकतो. म्हणजे काय, तर आपल्याला एका ताटामध्ये 33 धोंडे किंवा 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे घ्यायचे आहेत. त्यावरती आपल्याला एक तुपाचं निरंजन प्रज्वलित करून ठेवायचं आहे. त्याला आपल्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि असं वाण जे आहे तर ते देवाला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या अधिक मासामध्ये गाईला सुद्धा वाण देत असतो. गोमाता, जिला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.
गोमाता जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते आणि 33 कोटी देवतांचे प्रतीक अशी ही जी गोमाता आहे तर हिला सुद्धा अधिक महिन्यामध्ये वाण दिले जाते. यामध्ये सुद्धा आपल्याला धोंडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत आणि गोमातेला 33 धोंड्याचा नैवेद्य द्यायचा आहे, म्हणजेच गोमातेला आपल्याला वाण द्यायचं आहे. आता आपल्याला जर धोंडे बनवणे शक्य नसेल तर मग आपण मुठभर हिरवा चारा किंवा तूप लावलेली चपाती, तूप लावलेली भाकरी, गुळाचा खडा, तर अशी वस्तू जी आहे तर ती जरी गाईला खायला दिली तरी सुद्धा आपल्याला 33 कोटी देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि एखाद्या व्यक्तीला जर गोमातेची कृपा प्राप्त झाली तर त्या व्यक्तीचे दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलते. त्यामुळे गायीची सुद्धा आपल्याला अधिक महिना संपण्या अगोदर एकदा का होईना पूजा करायची आहे. आपल्या घरी गाय असेल किंवा अगदी आपण गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गोमातेची पूजा करू शकतो आणि तिला धोंड्याचा नैवेद्य देऊ शकतो. ज्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये गायीला देवाला वाण दिले जाते त्याचप्रमाणे नदीला सुद्धा वाण देण्याची पद्धत आहे. यामध्ये आपण नदीची ओटी भरू शकतो. एका केळीच्या पानावरती आपल्याला नदीची ओटी भरायची आहे. त्यावरती आपण ब्लाउज पीस ठेवू शकतो. त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा आपल्याला गहू ठेवायचे आहेत. एक हळकुंड, सुपारी, त्यानंतर बदाम, खारीक, तर ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि आपल्याला नदीची सुद्धा ओटी भरायची आहे. अगदी आपण त्यावरती गजरा वगैरे ठेवला, एखादं फळ ठेवलं, एखादं सौभाग्यवान ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि अशी केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती ओटी भरून ती आपल्याला नदीमध्ये सोडायची आहे, म्हणजे नदीची ओटी भरायची आहे. याचप्रमाणे आपण नदीला सुद्धा वाण जे आहे तर ते अधिक महिन्यामध्ये देत असतो. यासाठी सुद्धा आपल्याला केळीच्या पानावरती 33 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे जे आहेत तर ते नदीमध्ये सोडायचे आहेत. म्हणजेच काय तर नदीमध्ये आपल्याला दीपदान करायचं आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या एका केळीच्या पानावरती आपल्याला 33 धोंडे ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला एक तुपाचं निरंजन ठेवायचं आहे. तुपाचा जो रेडीमेड दिवा मिळतो तर तो जरी आपण ठेवला तरी सुद्धा चालेल आणि अशा प्रकारे नदीला सुद्धा आपल्याला 33 धोंड्याचं वाण जे आहे तर ते द्यायचं आहे किंवा आपण 33 अनारशाचं वाण जे आहे तर ते सुद्धा देऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये 33 अनारशाच्या वाणाला खूप महत्त्व आहे. तर असे जे वाण आहे तर हे अधिक मासाचे वाण आपण नदीला देऊ शकतो, गाईला देऊ शकतो, देवाला देऊ शकतो. अजूनही जर आपण हे वाण दिलेले नसेल तर आपल्याला आवर्जून अधिक महिना संपण्या अगोदर हे वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. त्याचप्रमाणे 33 दिव्यांचं दीपदान अजूनही केलेलं नसेल तर ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. अधिकाच्या महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. 33 म्हणजे 33 कोटी देवदेवतांचे प्रतीक म्हणून वाण देताना किंवा दीपदान करताना आपण ते 33 या संख्येमध्ये करत असतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. अजूनही जर आपण काहीच दान केले नसेल तर आपण वस्त्रदान करू शकतो, अन्नदान करू शकतो, धान्याचं, डाळींचं दान करू शकतो किंवा आपण अगदी साखर, गूळ आपल्याला जे शक्य आहे तर यथाशक्ती आपल्याला अधिक मास संपण्याआधी दानधर्म सुद्धा करायचा आहे.